नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या किचन रेसिपीजमध्ये। तर आज कैरीपासून हा गोड आंबट पदार्थ बनवलेला आहे। याला कैरीच्या गोळ्या म्हणतात किंवा कैरीचे गटागट असंही म्हणतात। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 5 अशा हिरव्यागार अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून घेतल्या आधी कैऱ्या आणि कैऱ्यांना असे पूर्ण गोलाकार अशा चिरा मी देऊन घेणार आहे। सर्व कैऱ्यांना या पद्धतीने मी गोलाकार चिरा देऊन घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या कैऱ्या वाफवून घ्यायच्या आहेत। या कैरीच्या गोळ्या बनवत असताना मला माझे लहानपणचे शाळेचे दिवस आठवले। तेव्हा फक्त शाळेच्या बाहेर ह्या अशा चिंचेच्या किंवा कैरीच्या अशा गोड आंबट गोळ्या मिळायच्या। आता हे पदार्थ सगळीकडेच दुकानात मिळतात, पण याची आहे ना घरी करून खाण्याची मजा काही वेगळीच आहे आणि मुलं देखील अगदी आवडीने हे असे चटपटीत पदार्थ खातात। तर या ठिकाणी मी कैऱ्या वाफवून घेतलेल्या आहेत। 15 ते 20 मिनिट ह्या कैऱ्या वाफवण्यासाठी लागले। कैऱ्या वाफवल्यानंतर त्या गार करून घेतल्या आधी आणि त्याचे असे साल काढून घेतले। आता आतला जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे। तर आधी सर्व सालं मी काढून घेणार आहे कैऱ्यांचे आणि त्यानंतर त्यातला गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने असं चमच्याने मी जो सालांना लागलेला गर आहे तो काढून घेणार आहे। कैरीच्या आतली जी बी असते त्यालाही बराचसा गर असा लागलेला असतो, तर चाकूच्या साहाय्याने मी हा गर सर्व काढून घेणार आहे। कैरीच्या बीचा सर्व गर काढून झालेला आहे। आता हा सर्व गर मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। एकदम बारीक असं पेस्ट बनवायची आपल्याला ह्या गराची। पाण्याचा वापर न करता हा गर आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे। कैरीचा गर बारीक करून घेतला। आता एकीकडे मी पॅन ठेवून घेतला आणि त्यात चमचाभर तूप घालून घेणार आहे। तूप वितळलं की त्यात अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला आहे। हिंग छान तुपामध्ये फुललं की त्यात आपल्याला बारीक केलेला कैरीचा गर टाकून घ्यायचा आहे आणि हा गर चांगला या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला हा बघा एकदम असा पातळसर दिसतोय। यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। जे पण कैरीतलं पाणी आहे ते संपूर्ण असं ड्राय झालं की त्यात मग मी गूळ घालून घेतलेला आहे। आता 1 वाटी माझ्याकडे कैरीचा गर होता, तर 1 वाटी मी गुळाचा वापर केलेला आहे। गूळ आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर आता हा गूळ संपूर्ण वितळून घ्यायचा आहे आणि गूळ हा वितळला की यात आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे। तर त्यात मी हे काळं मीठ 1 चमचाभर टाकून घेतलं, 1 चमचा जिरे पूड टाकली आहे, 1 चमचा वेलची पावडर टाकली आहे आणि 2 मोठे चमचे आमचूर पावडर टाकली आहे। आता हे सर्व मसाले ह्या मिश्रणामध्ये एकत्र करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि सर्व मसाले व्यवस्थित एकत्र असे परतून घ्यायचे आहेत। हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे आणि मिश्रण ढवळत असताना एकदम जास्त शिजलं नाही गेलं पाहिजे किंवा दाटसर नाही झालं पाहिजे, नाहीतर थंड झाल्यावर ते अगदी कडक होईल। तर असं चेक करून घ्यायचं। जर गोळा असा घट्टसर दिसल्यावर चेक करायचं। तर एका पाण्याच्या वाटीत मी असं थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि 1 मिनिटभर ते तसंच राहू दिलं आणि नंतर त्याची अशी गोळी बनवून बघितली। तर गोळी व्यवस्थित बनते का, हाताला चिकटत तर नाही आहे ना, हे चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। तर मी हे असं पसरवून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवलं आहे। आता इकडे मी घरातली जी साखर होती माझ्याकडे ती मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेणार आहे। तुमच्याकडे जर पिठी असेल तर पिठी साखर वापरा। तर हे पिठी साखर मी करून घेतली आणि आता यात एका प्लेटीमध्ये मी ती काढून घेतली। तर हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आणि हातांना मी तेल लावून घेतलं आणि आता याच्या मी गोळ्या बनवून घेणार आहे। तर हाताला तेल लावून घ्यायचं या गोळ्या बनवताना। तर या पद्धतीने या अशा एकदम छान अशा गोळ्या बनताय आणि त्या अशा पिठीमध्ये घोळवून घेतलेल्या आहे। म्हणजे जे काही थोडंफार मॉइश्चर असेल या मिश्रणामध्ये तर पिठीमध्ये मिक्स केल्याने ते मॉइश्चर पण नाहीसं होऊन जाईल आणि या गोळ्यांची चव एकदम छान लागेल। तर संपूर्ण गोळ्या मी या पद्धतीने आता बनवून घेत आहे। तर या ठिकाणी आपले कैरीचे गटागट मस्त तयार झालेले आहेत। तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।